मंडळी, आज मी ज्या ट्रॅक्टरवर बसलो ना, तो भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे जो इलेक्ट्रिक आहे, स्वस्तात चालतो आणि पॉल्युशन फ्री आहे. आजकाल पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये खर्च वाढलेला आहे शेतकऱ्यांचा. आणि त्यात डिझेल ट्रॅक्टर जो आहे तो तासाला 300-350 रुपये तुमचा डिझेल खातो. आणि अशा वेळेस वाढती महागाई, क्रूड ऑइलच्या किमती वाढत आहेत, डिझेलच्या प्राइसेस वाढत आहेत. तर हे सगळं कमी करण्यासाठी ना तुम्हाला एक इको फ्रेंडली ऑप्शनची गरज होती. म्हणूनच मॉन्ट्राने त्यांचा E27 हा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. हा ट्रॅक्टर किती रेंज देतो किंवा किती तास चालतो आणि याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत मी तुम्हाला पटकन या वॉक अराउंड मध्ये सांगतो. चला. चौगुले इंडस्ट्रीज यांचं राजगुरुनगर वाकी येथे संतोष नगर मध्ये शोरूम झालेला आहे, प्लस सर्व्हिस सेंटर देखील आहे. जर तुम्हाला हा ट्रॅक्टर आवडला आणि घ्यायचा असेल तुमच्या कामासाठी तर तुम्ही त्यांना एकदा नक्की तिथे भेट द्या. हा ट्रॅक्टर कसा आहे बघा, चालवा, तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या आणि मग परचेस करा. याच्या किमतीबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. याची प्राइस जी आहे ती 11,50,000 रुपये आहे आणि याच्यावरती 1.5 लाख रुपयाची सबसिडी तुम्हाला मिळते. आणि त्यानंतर या ट्रॅक्टरची प्राइस होते 10 लाख रुपये. 1.5 लाख रुपयांचं तुम्हाला इथे सबसिडी दिली जात आहे. आणि हा ट्रॅक्टर 10 लाख रुपयामध्ये काय काय फीचर्स तुम्हाला ऑफर करतो चला पटकन सांगतो. डिझाईन जर तुम्ही पाहिली तर स्लीक डिझाईन इथे ठेवण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला हॅलोजन मध्ये हेडलॅम्प्स दिलेले आहेत आणि मॉन्ट्राचा लोगो तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि छोटासा बंपर इथे देण्यात आलेला आहे. मंडळी, इथे साईडला आल्यानंतर तुम्ही E27चं बॅजिंग बघू शकता. हा फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक वरती चालतो, बायोफ्युएल नाहीये, कुठल्याही प्रकारचं इंधन तुम्हाला लागत नाही. याच्यामध्ये जी बॅटरी दिलेली आहे ती आहे 22.37 किलोवॉट आवरची आणि ती LFP प्रिझमॅटिक बॅटरी आहे. जी की तुम्हाला माहित असेल की LFP बॅटरी खूप योग्य प्रकारे तुम्हाला 4 सायकल्स देते आणि जास्त लॉंग लाईफ चालते. तर हा ट्रॅक्टर लाईफ टाईम म्हणलं तरी चालू शकतो. म्हणजे याच्यामध्ये 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे 4WD आणि 2WD असे 2 व्हेरियंट्स येतात. 2WD मध्ये 5.25-14चा टायर तुम्हाला मिळतो आणि 4 व्हील ड्राईव्ह मध्ये 6-12चा टायर तुम्हाला मिळतो. आणि रिअरला जर बघितलं तर 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह मध्ये सेम मिळतो. 8.3-24चा टायर तुम्हाला पाठीमागच्या साईडला मिळतो. ट्यूब टायर, कृषी टायर आहे हा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर क्लच देण्यात आलेला आहे. ट्रान्समिशन साईड शिफ्ट वाला देण्यात आलेला आहे. सीट कम्फर्टेबल आणि चांगल्या कुशनचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचसोबत जर गिअर पाहिला तर तुम्हाला इथे 8 फॉरवर्डचे आणि 2 रिव्हर्सचे गिअर देण्यात आलेले आहेत. या साईडला तुम्हाला ड्राफ्ट आणि PTO कंट्रोल देण्यात आलेला आहे. त्याचसोबत राईट साईडला ऍक्सेलरेशन, इथे ब्रेक देण्यात आलेला आहे. ऍक्सेलरेशन तुम्ही बघू शकता. ड्राईव्ह मोड दिलेले आहेत. इथे इको, ड्राईव्ह आणि पॉवर असे 3 मोड्स मिळतात. मोबाईल ठेवण्यासाठी जागा आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी देखील जागा इथे देण्यात आलेली आहे. चावी लावण्याची जागा राईट साईडला तुम्हाला दिली जाते. इथे मिरर देखील तुम्हाला गाडीच्या डाव्या साईडला देण्यात आलेला आहे. बॅटरीला चार्ज करण्यासाठी 6.3 किलोवॉटचा 3 फेजचा चार्जर तुम्हाला दिला जातो, जो 3-3.5 तासामध्ये गाडीला चार्ज करतो, म्हणजे ट्रॅक्टरला चार्ज करतो. अशा प्रकारचा चार्जर पोर्ट जो आहे तो दिलेला आहे, जो गाडीच्या डाव्या साईडला उपलब्ध आहे. यानंतर इथे तुम्हाला हँडब्रेक देण्यात आलेला आहे. आणि पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर 4 व्हील 2 व्हील ड्राईव्ह साठी इथे गिअर जो आहे तो दिलेला आहे. ट्रॅक्टरला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं PTOचं स्पीड आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी किती आहे, इम्प्लिमेंट्स काय बसतात. तर सगळे इम्प्लिमेंट्स लावू शकता. PTO जो आहे तो 540 RPM आणि 1000 RPM अशा 2 स्पीड मध्ये तुम्हाला मिळतो. ह्याचं जे हायड्रोलिक्स आहे त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे 720 किलोची आणि इम्प्लिमेंट तुम्ही जोडू शकता. बाकी इथे तुम्हाला एक हॅलोजन हेडलॅम्प तुम्ही काम करत असताना चालू करण्यासाठी दिलेला आहे आणि याच्यावरती डेडिकेटेड तुम्हाला इथे बटन देखील बघायला मिळतं. पॉवर आउटलेट तुम्हाला ट्रॅक्टरच्या उजव्या साईडला बघायला मिळतं. पाणी ठेवण्यासाठी बॉटलसाठी स्पेस दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टूल किट ठेवू शकता. गाडीची जी पॉवर आहे ती या ठिकाणी 27 HP आहे आणि 22.16 HP जी आहे तुम्हाला ती PTO साठी मिळते. या E27चं तुम्ही बोनेट ओपन करू शकत नाही आणि तुम्हाला गरजही नाही. मेंटेनन्स फ्री हा ट्रॅक्टर आहे. हा आता याचा रन टाइम किती आहे तर 5-5.5 तास हा एकदा चार्ज केला की चालतो. चार्जला साधारण मी सांगितल्याप्रमाणे 3-3.5 तास लागतात 6.3 किलोवॉटच्या चार्जरवरती. मंडळी, याच्यामध्ये ना तुम्हाला 90 Nm टॉर्क मिळतो आणि 27 HP पॉवर दिली जाते. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर शेअरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता कंट्रोल्स, हॉर्न दिलेला आहे, इंडिकेटर वगैरे. आणि इथे ड्राईव्ह मोड, 3 ड्राईव्ह मोड्स मिळतात. हजार्ड लाईटचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे आणि इथे डिजिटल डिस्प्ले मिळतो. आता मी चालू करतो बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सगळ्या वॉर्निंग लाईट्स तुम्हाला बघायला मिळतील. इथे रन टाइम दाखवतोय 5 तासांचा. चार्ज किती आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती बघू शकता. आता 90% दरम्यान बॅटरी चार्ज आहे. ड्राईव्ह मोडवरती आहे.
आणि याच्यामध्ये इको मोडवरती आता मी शिफ्ट केली आणि 5 तासाचा रन टाइम सांगते. आता तुम्हाला जर लोड बाजारात न्यायचा असेल तर तिथे तुम्हाला 70-80 किलोमीटरची रेंज याच्यामध्ये सहज मिळेल. राईट साईडला या ठिकाणी खूप इझिली ऍक्सेसेबल आहे ड्राफ्ट कंट्रोलर आणि पोझिशनिंग कंट्रोलर. म्हणजे हा ट्रॅक्टर मोबाईल ऍप कनेक्टिव्हिटी सुद्धा सपोर्ट करतो, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स ऍपच्या माध्यमातून बघायला मिळतात. मग मंडळी, कसा वाटला हा ट्रॅक्टर तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील या ट्रॅक्टर बद्दल तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि चौगुले इंडस्ट्रीजला नक्की भेट द्या राजगुरुनगर येथे. आणि जाऊन आला असाल तर तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला ते देखील नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून जावा. जय महाराष्ट्र.